लिंकवरती चालू झाली बघा, चालू झाली लिंकवर. शेवटचे 6 बॉल या इनिंगमध्ये केली आता चालू केली. फुलवेचा बॉल इथे करा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढे का फुटबॉल झालं, छोटंसं फुटबॉल, 2 धावा अतिशय सहज होती. मुकम्मल 2 धावे धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती, 59 रन्स ऑन द स्कोर. 52 फूट माणसा वाडा संघ आपण सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी या विनंती आहे. इथे ऑन साइडला बॉल अटेंड केले. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या त्या 2 धावा पूर्ण होतील. पहा आपली देहबोली, बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. बॉडी लँग्वेज इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट. हा खूप महत्त्वाचा भाग आहे बॉडी लँग्वेज. फुलवेचा बॉल पुढे एकदा आपण पाहतोय. फटका चांगला गेटमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. पुढे एकदा 2 धावा अतिशय सहज उपलब्ध आहेत आणि पूर्ण देखील होतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 63 60 पार स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर एकाच इनिंगला धावबाची सोपी संधी आणि त्या संधीचं सोडून खेळ गेले. अंतिम षटकामध्ये सिद्धेश चांगली कामगिरी करतोय. जरूर 2-2 धावा आलेल्या आपण पाहतोय, परंतु इथे धावबा स्वरूपामध्ये विकेट आली आहे. म्हणजे विकेट काउंट डाऊन बॉलरच्या नावावरती, बरोबर. आरओ टाका. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतील. क्रमांक 4 वरती आकाश मैदानावरती दाखल झाले. आकाश आहे, विशाल आहे आणि गणेश. आपण पाहिजे 2 वाजतापर्यंत बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आकाश मैदानावरती. इथे फुलवेचा बॉल आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा इथे येतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल खराब विकेट किपिंग पुढे एकदा पाहायला मिळाली. बॉलला गॅदर करू शकले नाही विकेट किपर. बॉल ट्रॅव्हल झालाय, माहीत झालाय चौकार आणि इथे 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 69. 70 धावा बनवाव्या लागतील. त्या ठिकाणी भिंजोद कुंभवडे संघाला ही मॅच जर जिंकायची असेल तर 70 धावेंची आवश्यकता असेल. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. टॉसचं काही जी काही सूचना असेल ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेचं खरं तर थोडंसं लेट निमंत्रण आलं, त्यामुळे येऊ शकलो नाही. त्यासाठी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आलो हे मी माझं भाग्य समजतो. आयोजकांचे आभार मानतो. इथे थांबतो कारण तिथून आता निघावं लागेल. धन्यवाद. किरण लटके आपण या ठिकाणी यायची विनंती आहे. किरण लटके आपण या, आपल्याला विनंती आहे. चालू असलेला सामना एसीएस बेहड विरुद्ध भिंजोद कुंभवडे. 4 षटकांच्या समाप्तीमध्ये एसीएस बेहडे यांनी 69 धावांचं लक्ष ठेवले. माफ करा, 70 धावांचं लक्ष ठेवले ते भिंजोद कुंभवडे या संघासाठी. तर यापुढील होणारा सामना सह्याद्री 11 निळवंजुगाई विरुद्ध जाधववाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण कुठे असाल तर नाणी फेकीचा कौल घेण्यासाठी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचे. तर 10:22 हा सामना, माफ करा,
11:06 हा सामना सुरू झालेला आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. जाधववाडी संघ आपला संघ काय कुठे असेल त्यांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय आणि नाणेफेकीचा कौल घेतील भीमराव पाटील. भीमराव कुंभवडे आपल्या संघाचा अतिरिक्त खेळाडू कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर तर स्ट्राईकवर आहे ते सिद्धेश आणि नॉन स्ट्राईकला विशाल. हा प्रॅक्टिस चेंडू पण हा चेंडू मात्र काही सिद्धेशला कळालेला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येचं खातं अजून उघडलेलं नाहीये. 70 धावाचं मोठं डोंगर उभारून ठेवलाय तो. एवढे संघांनी पुन्हा एकदा कार्पेट चेंडू हाही चेंडू काही कळलेला नाहीये. 2 चेंडू हा मात्र फेर चेंडू अंपायरने घोषित केलेला आहे. धन्यवाद अनिकेत. चेंडू विश्वास विश्वासांचा निर्धावाचा चेंडू धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती म्हणजे अजून काहीच नाही. हा चेंडू चुका खूपच बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 निर्धार. धावसंख्या होती ती म्हणजे 1. बाहेरची चावी शॉर्ट चेंडू लेगच्या कंडिशनला पूल केलेला चेंडू पाव्या किती धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 4 निर्धार. धावसंख्या होती 5. 4 चेंडू 5 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू कवच दिसण्यात चेंडू पाव्यात जाणे काय आणि हा चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या 4 निर्धार. धावसंख्या होते ती म्हणजे 9. 1 षटका अखेरीस धावसंख्या होती 9. षटकातील शेवटचा चेंडू संघासाठी दुसरं वैयक्तिक करण्यासाठी ठेवण्यात येतो म्हणजे गणेश. धावाचा चेंडू हा चेंडू मात्र गणेशांचा काही संबंध नाही. जमलं बॅट्समन्स
षटकातील गणेशांचा पुढील चेंडू उत्कृष्टाचा चेंडू निर्धावाचा चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या म्हणजे 9 गडी बाद 9 मिळतात आणि हा चेंडू सीमा रेषा पार धावसंख्या 6 ने पुढील चेंडू गणेशांचा कव्हर टेन्शन मारलेला चेंडू आणि सीमा रेषा पार धावसंख्या 4 ने भर धावसंख्या होती ती म्हणजे 20 षटकातील मध्ये जावं लागेल ते म्हणजे सिद्धेशांना उत्कृष्ट असे गोलंदाज पाहतोय तो म्हणजे गणेश 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 20 एक गडी बाद 20 बॅट्समॅन अक्षय षटकातील पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळालंय यशस्वी रक्षक यांच्याकडून धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होती ती म्हणजे 21 जाधववाडी यांनी आपले फलंदाज रेडी करून ठेवायचे आहेत षटकातील पुढीलचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू पाव्या की धावा मिळत आहेत तितके चांगलं यक्षर एन्जॉय करा सुट्टी देवा ए बारके बारके लाजने का नाही डब्बा का एन्जॉय करने का एन्जॉय बॉल भी जाए तो का संभाल द्या पिशा भरून द्या चेंडू
विशाल यांचा धावसंख्या होती 23. लेक्सच्या चेंडू पाया झेलबाद होतोय का उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे निर्धाव दीपक शेवटचे 4 चेंडू सह्याद्री 11 आणि क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं. 4 चेंडू नंतर जाधववाडी यांचे 2 सलामीचे फलंदाज रेडी व्हायचं आणि हा मात्र चेंडू पाया झेलबाद होतो काय गणेश नाही गणेश अच्छा असं क्षेत्ररक्षण गणेश यांचं धावसंख्या दोन्ही बाहेर धावसंख्या होती म्हणजे 26. लेगस्टिकच्या खूपच चेंडू बाहेर धावसंख्येत 1 ने बाहेर धावसंख्या होते 27. आणि आता मात्र झेल बाद होतोय तो म्हणजे
सुरेश यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विटनेस पाहायला मिळते, ते म्हणजे सुरेशांचं तितकं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, ते म्हणजे तुषार आणि महेश यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सॉरी उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संग्रामच्या षटकातील शेवट संग्राम, हा 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 गुड बॉल संग्राम यांचा, निर्धावाचा चेंडू, बॅट्समॅन सला का समाधान आहे. धाव संख्या होते ती म्हणजे 7 झालं. एक षटका अखेरीस धावसंख्या होते 7, बिनगडी बाद 7. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन होते तो म्हणजे सुनील. यांचा नोचा इशारा, नो फॉर संपाने कळवायचा आहे, नो फॉर ओव्हर स्टेपिंग. ओके, पुढील चेंडू फ्री हिट असेल. हा हा यॉर्कर यॉर्कर, उत्कृष्ट असा चेंडू सुनील यांचा. कमबॅक म्हणता येईल, चांगला वाला कमबॅक. दोन बॉल. बारा, दोन ओव्हर.
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन देतो म्हणजे संकेत वायकू. दोन षटका अखेरीस धावसंख्या होती म्हणजे 12, बिनगडी बाद 12. उत्कृष्ट चेंडू पण दिशा थोडी लेग स्टिंगच्या खूपच वाईड. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या होती ती म्हणजे 13, बिनगडी बाद 13. हा कव्हरचा चेंडू मारला. चेंडू पाव्या की धावा मिळत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुनील यांचं. पाव्या की धावा मिळत आहेत. 2 षटकावरती समाधान मानावं लागणार आहे ते म्हणजे 15. फुल चेंडू यॉर्कर असा चेंडू ज्याच्यासाठी मानला जातो संकेत वायकू. यॉर्कर चेंडू. टॉप यॉर्कर या लादीमध्ये येतो तो म्हणजे संकेत वायकू. यॉर्करसाठी स्पेशलिस्ट. धावसंख्येत 1 निभर. हा पुन्हा एकदा उत्कृष्ट असे गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे संकेत वायकू यांच्याकडून. 22 पंचांचा इशारा. 22. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या ती म्हणजे 17. वाईट प्लस थोडं एक्स्ट्रा धावा पाहायला मिळतात ते म्हणजे संकेत वायकू यांच्या षटकामध्ये. धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या होती ती म्हणजे 19. उत्कृष्ट गोलंदाजी संकेत यांचे. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते 19. पेस तेज तरारीचा गोलंदाज संकेत वायकू. षटकातील शेवटचा चेंडू संकेत यांचा. सँडी पव्या किती धावा देतोय. खतरनाक फिल्डिंग पाहायला म्हणजे ते म्हणजे संदीप फाले यांच्याकडून. संदीप फाले सह्याद्री क्रिकेट मधलं मोठं नाव. 3 षटका अखेरीस धावसंख्या होती ती म्हणजे 20. 3 मिनिटांमध्ये ओव्हर खतम करायचे आहे. हरीश झोरे. 11:34 झालेले आहेत. 11:37. अशोक झोरे पार्ल्याचं मोठं नाव. षटकातील पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं. संघासाठी 4था ओव्हर घेऊन येतो तो म्हणजे अशोक झोरे. उत्कृष्ट चेंडू. पाव्या सँडी किती धाव देतोय. खतरनाक फिल्डिंग. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या होती ती म्हणजे 21. पाव्या झेल बाद होतोय का. अज्जू आहे. गुड ट्राय. 2 धावा. धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या होते 23. अपकमिंग मॅच JSC मांजरे आणि SKC धुमाकवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे टॉससाठी. शॉर्ट चेंडू. पाव्या की धावा मिळत आहेत. खूप गच्चा असा क्षेत्रपक्ष मायामध्ये म्हणजे सुरेश घोसाळकर यांच्याकडून.
3 चेंडू शेवटचे 3 चेंडूच्या अगोदर मांजरे संघ आणि एसके संघाच्या कर्णधाराने टॉस उडून घ्यायचा आहे. फर्स्ट इनिंग संपायला येत आहे. हा गुड शॉट. पाया झेल बाद होतो का? झेल बाद. सुनील उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ते म्हणजे सुनील यांच्याकडून. अशोक यांच्या खात सुंदर गोलंदाजी पाहायलाच मिळते. बॅटमॅन थोडं लवकर जायचं आहे. 30 यार्डच्या सर्कल लक्षात द्यायचा आहे तो निर्णय. 4 बॉल. षटकाचे शेवटचे 2 चेंडू. ह्या इनिंग मध्ये सांगायला गेलं तर अजूनही एक षटकार सुद्धा आला नाहीये. उत्कृष्ट असा गोलंदाज अशोक झोरे. विले पार्ले संघासाठी खेळताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो म्हणजे अशोक झोरे. संघातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट निर्धाव असा चेंडू. खोल असं गच्चा क्षेत्ररक्षण ते म्हणजे क्षेत्ररक्षक संग्राम यांच्याकडून. 27 धावाची गरज आहे. बॉल मॅच बॉल द्यायचा नवीन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती केली म्हणजे फर्स्ट ओव्हर टाकली होती ते म्हणजे संग्राम. त्यानंतर सुनील, संकेत आणि अशोक खतरनाक बॉलिंग पाहायला मिळाले ते म्हणजे एकही चौकार किंवा एकही षटकार नाही दिला ह्या 4 षटकांमध्ये. 27 धावाची गरज आहे. 2 मिनिटाचा टायमिंग आहे. लगेच फलंदाजी यायचं आहे. JSSC संघ कर्णधार 11:40 ला पहिला बॉल पडेल. अनिकेत उडून घ्यायचा टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मांजरे JSSC संघ टॉस जिंकलेला आहे. निर्णय लवकर कळवायचा तुमचा. सामना 4 षटकांचा राहील. सह्याद्री 11 बॅट्समॅन्स पाडवायचे आहेत. संग्राम आणखीन कृष्ण. 24 चेंडू 27 धावांची गरज. झाले 11:39. एका मिनिटामध्ये बॉल टाकायचा आहे. सामना चालू करायचा आहे. 11:40 झालेले आहेत. महेश स्ट्राईकला आहे ते म्हणजे संग्राम. हा खतरनाक शॉट. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. षटकार. एक चेंडू 6 धावा. एकवीस धावांची गरज. 23 चेंडू 21 धावा. आता मात्र संग्राम चुकलेला आहे. फुलटा चेंडू. हा मात्र त्याला काही सीमारेषा पार करता नाही आला पाहिजे.
मिस फिल्डिंग. याचा पुरेपूर फायदा घेतो तो म्हणजे कृष्णा आणि सुरेश. धावसंख्या 2 धावसंख्या होते 10. पुढील चेंडू लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू. पावा की धावा मिळत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण थोडासा थ्रो चुकीचा. धावसंख्या 2 धावसंख्या होती ती म्हणजे 12. षटकातील मैदानात बॉल मारायचा नाही. गुड शॉट. धावसंख्या 4 धावसंख्या होती ती म्हणजे 16. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. JSC मान आपला निर्णय काय व्हायचा. बॉलिंग SK संघाचे फलंदाज रेडी राहायचं आहे. हा मात्र चेंडू काय समजला नाही कृष्णा यांना. JSC संघाने अकरा 18 चेंडू 11 धावांची गरज. सह्याद्री 11 जुगाई. 18 चेंडू 11 धावांची गरज. सुरेश घोसाळकर स्ट्राईकला आहेत ते म्हणजे संतोष घोसाळकर आज नाही आहेत वाटतं. पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू. पाव्या उत्कृष्ट शॉट आणि धावसंख्येत 2 17 चेंडू 9 धावांची गरज. JSC संघाने क्षेत्ररक्षण रेडी करून ठेवायचं आहे. 9 धावांची फक्त गरज आहे. बॅकफुटला खेळतोय तो म्हणजे सुरेश. 16 चेंडू 9 धावा. नाही बॉल पाहूया रीच होतोय का. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल. संतोष मात्र सुरेश मात्र आवडतोय. सुरेश यांची जागा घेतो म्हणजे सुनील. नऊ धावांची गरज आहे. 15 चेंडू 9 धावा. सुनील स्ट्राईकला ते म्हणजे उत्कृष्ट चेंडू. पाव्या की धावा मिळत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र 1 धावसंख्या होती ती म्हणजे 17. फुल टच चेंडू नाही समजला कृष्णा यांना. कृष्णाची यांची जागा घ्यायला कोण येते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे अजित यांची. यॉर्कर त्यानंतर हा बोल्ड. कृष्णांची जागा घेतो तो म्हणजे संकेत वायकुळ.
12 चेंडू 8 धावांची गरज. बॉलिंगला आले ते म्हणजे तुषार. पाव्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. 12 चेंडू 8 धावा. सुनील. फुलटा चेंडू. ह्याचा काय फायदा उचलण्यात आला तो म्हणजे सुनील यांना. तुषार पाव्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. चार विकेट सुद्धा गेलेले आहेत. पेस पेस आणि फक्त पेस मागायला मिळतोय तो म्हणजे तुषार यांच्याकडून. बीट झाले ते म्हणजे सुनील. स्ट्राईकला आले ते म्हणजे सागर पाटील. 10 चेंडू 7 धावांची गरज. पायात झेल बाद होतोय का. अरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारदर्शक दाखवतो तो ते म्हणजे रन पाहिले आताचे रन किती आहेत अंपायर. 2. ओके. पेस पेस पेस. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या होते ती म्हणजे 23. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मिसफिल्ड. पुन्हा एकदा मिसफिल्ड. तीन धावांची गरज आहे. लेगच्या दिशेने टोलला चेंडू. पहा किती धावा मिळतात. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या होती ती म्हणजे 24. 25. 2 धावांची गरज. 5 चेंडू. शॉट मात्र झेल बाद होतो तो म्हणजे सागर पाटील. सागर पाटील यांची जागा घ्यायला आलाय तो म्हणजे सागर ठाकरे. 6 चेंडू. दोन राऊंडाची गरज आहे. गुड शॉट. गुड शॉट. गुड शॉट. मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. संघाने थोडं क्षेत्ररक्षणाला ध्यान द्यावं लागची गरज आहे. धावसंख्या होते 2 आणि सह्याद्री 11 मॅच जिंकलेली आहे. JSS मांजर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तसंच SKG संघाचे 2 सलामीचे फलंदाज. मॅन ऑफ द मॅच संग्राम डाकरे. संग्राम डाकरेने यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी.